નકા ભરું ફૂટે, તેને નકા ભરું ફૂટે, તેને નકા ભરું ફૂટે. આજ દે તો પોટ ભરી, આજે દે તો પોટ ભરે, આજ દે તો પોટ ભરી, આજે દે તો પોટ ભરે. પૂરે મનાલ તો વરી, 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 પૂરે મનાલ તો વરી. ઠોબાર ખુમાય, ઠોબાર ખુમાય, ઠોબાર ખુમાય, ઠોબાર ખુમાય, ઠોબાર ખુમાય, ઠોબાર 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 ઠોબાર ખુમાય. ઓ याल तरिया रे लागे याल तरिया रे लागे याल तरिया रे लागे हो, याल तरिया रे लागे. याल तरिया रे लागे याल तरिया रे लागे याल तरिया रे लागे याल तरिया रे लागे, याल तरिया रे लागे, याल तरिया रे लागे. अवघे माझा मागे मागे अवघे माझा अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे ओ माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे 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 आज ते तो पोट भरी आज ते तो पोट भरी याल तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे
याद तरी याद लागे याद तरी याद लागे अवघे कमी करा आवाज थोडा कमी ठेवा पक्वाजाला आवाज दे जरा अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे माझ्या मागे मागे ओ आज देतो पोट भरे आज देतो पोट भरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे 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 आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो वरी पक्वाजाचा आवाज द्या
विठ्ठल 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 लतरे यारे लागे या लतरे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. ट्रबल कमी करा, बेस व्यवस्थित द्या. धूमपानाला आणि शाईपानाला व्यवस्थित आवाज द्या की सूर कळाला पाहिजे. या लतरे यारे लागे या लतरे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. ट्रबल कमी करा, बेस व्यवस्थित द्या आणि प्लेन द्या. विको वाटल्यास कमी करा, आवाज कमी करू नये. आवाज पाहिजे तसाच असावा, आवाज कमी नका करू. फक्त आहे तो व्यवस्थित असावा. आम्हाला सूर कळाला पाहिजे.
आणि आमचं म्हणणं आम्हाला कळालं पाहिजे. आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा सावकाश सावकाश प्रथम नमन. पांडुरंगा करून प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करून प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या. दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चित्ते धरले वासना सिद्धी न्यावे नारायणा. मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथाचे नाथ. शेख महम्मदाची वाणी सत्य सत्य माना तुम्ही. श्री संताचे ये माथा चरणावरी. श्री संताचे माता चरणावरी. श्री संताचे ये माथा चरणावरी. श्री संताचे माता चरणावरी. हे करे दंडवत. साष्टांग हे करे दंडवत. साष्टांग हे करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. अंतरे प्रेम वाढवे अंतरे प्रेम सुख. वाढवे अंतरे प्रेम सुख. अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह गेले 46-47 वर्ष आपल्या ह्या नाम सप्ताहाला होत आहेत. संत सद्गुरू श्री माणिकगिरी बाबांनी चालू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
रक्षाबंधन तथा योग संग्राम ग्रंथाची समाप्ती, त्याचा औचित्य साधून चालू केलेला हा नाम सप्ताह. या सप्ताह 9 दिवसाचा आपण करत असतो दरवर्षी. 9 दिवसाचा करण्यापाठीमागचा एकच हेतू की माणसं नव्हती करायला. माणसं नसायचे, मग एक दिवस मंदिर धुण्याचा हिशोबात धरायचा, साफसफाई हिशोबात धरायची, स्वच्छता हिशोबात धरायची, आणि मग यांनी कुठं जायचं तर संध्याकाळी 6 वाजता विना चालू करून द्यायचं. नाम सप्ताह चालू झाला म्हणून त्यांना सांगायचं, आणि मग 9 दिवस विना वाजवायचं, आणि 8 दिवस ज्ञानेश्वरी वाचायची, 8 दिवस विना वाजवायचं. पहिल्या दिवशी कीर्तन झालं न झालं असा हिशोब असायचा माणिक बाबांचा. आहे ते माणसं मंदिर धुवायला की नाही ते काल्यापर्यंत कसे थांबतील हा तो हिशोब होता. म्हणून पहिला दिवस तो 9वा, अधिक महिना, अधिक हिशोब बेरजेत धरून तो 9वा दिवस धरायचा. 9 दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह चालायचा. आज आपला सप्ताह आज संपुष्टात येतो, समारोपाकडे जातो येतो, तो काल्याचा दिवस 9वा दिवस हिशोबात धरला जातो. पण असं काही हिशोबात नाही की 9 दिवसच करावा, पण त्यावेळेला प्रतिकूल अनुकूल वातावरण होतं, तो हिशोबात धरून होतं. विठ्ठल 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 पवित्र संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबांच्या ह्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही सगळे मिळून मोहम्मद बाबांच्या दर्शनाला येत असतो. एक महान विभूती, एक संत योगी पुरुष, त्यांच्या असलेल्या ह्या योग संग्राम समारोपाच्या समाप्तीच्या प्रसंगी आपण हा काल्याचा प्रसंग करत असतो. त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आपण या ठिकाणी करत असतो. बऱ्याच वर्षापासून चालू असलेला सद्गुरू श्री माणिकगिरी बाबांनी चालू केलेला अखंड हरिनाम सप्ताह. संत महात्मे तुम्हा आम्हाला परमार्थाची काहीशी वाटचाल सांगत असतात, देत असतात. त्या वाटचालीनं त्या नियमानं आपण चालणं महत्त्वाचं असतं, आणि आपण ते चालवत असतो, चालवतो, चालत राहणार आहे. तुम्ही आम्ही आपण सगळे निमित्त आहोत, पण कृपा त्यांची आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादानं हे चालत राहणारे चालणारच आहे. आपणही त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी, निष्ठा ठेवावी. त्या श्रद्धेनं, त्या प्रेमानं, त्या विश्वासानं हे सगळं चालत राहावं असं सद्गुरूंच्या चरणी आपण विनंती करू. विठ्ठल 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 मोठे साधू आहेत, महान साधू आहेत, महान विभूती संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबा, संत कवी महीपती महाराज, ताहराबाद 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 ताहराबादला संत कवी महीपती महाराजांची समाधी आहे. नगर जिल्हा नगर जिल्हा नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात ताहराबाद गाव आहे. त्या ताहराबादमध्ये संत कवी महीपती महाराजांची समाधी आहे. त्या समाधीस्थळी सद्गुरू श्री माणिकगिरी बाबा राहत असायचे. आणि संत कवी महीपती महाराजांचा जो ग्रंथ आहे तो भक्तिविजय ग्रंथ आहे. महाराष्ट्रीयन वारकरी पंथातली सर्व संत मंडळी, सकल संत मंडळी त्यांना संग्रहित करून एकत्रित आणून जो ग्रंथ निर्माण केला तो भक्तिविजय नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये अपवाद उत्तर हिंदुस्थानातले फक्त कबीर महाराज आहेत. पण कबीर महाराजांचं जे काही कालखंड आहे तो वारकरी पंथात गेला, महाराष्ट्रात गेला. आजही पंढरपूरला कबीर महाराजांच्या नावाचा मठ आहे, समाधी आहे. त्यांचे काही ती भोजपुरी भाषा आहे कबीर महाराजांची. काशी क्षेत्री काही कालखंड त्याने घालवला आहे, पण त्यांच्या काही वाण्या आहेत, काही शब्द आहेत, काही रचना आहेत, आगळ्या वेगळ्या रचना आहे. श्रद्धेची अश्रद्धा अतीव श्रद्धा होऊ नये, भावनेची अतिभावना होऊ नये म्हणून अशी काही प्रखड वाणी कबीर महाराजांच्या आहेत.
त्या ऐकल्या की आपले पडळ आलेले निघून जातं. ते ज्या वेळेला त्यांची वाणी ऐकले की अतिशोक्ती जे काही आहे ते संपुष्टात आल्याशिवाय राहत नाही. पारमार्थिक क्षेत्रामध्ये जी अतिशोक्ती होते ती अतिशोक्ती होऊ नये असं काहीसं कबीर महाराजांच्या वाणीतून प्रगट होतं. विठ्ठल 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 भक्तिविजय नावाचा ग्रंथ आणि त्या भक्तिविजय नावाच्या ग्रंथामध्ये संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबांचं चरित्र, ते चरित्र वाचलं, ऐकण्यात आलं बाबांच्या, आणि ते कुढं गाव आहे म्हणून बाबांचा ओढा इकडं वाहिऱ्याकडं आला. सांगण्याचा उद्देश हा आहे की बाबा इकडं वाहिऱ्याला कसे आलेत. बाबांचं जन्मगाव विधान परिषद आष्टी पाटोदा संयुक्त आहे. दोन्ही तालुक्याला आमदार एकच आहे. MLA दोन्ही तालुक्याला एकच आहे. विधान परिषद सदस्य दोन्ही तालुक्याला एकच आहे. मग त्याच पाटोदा तालुक्यातलं जर माझं जन्मगाव आहे, त्याच आष्टी तालुक्यात जर शेख मोहम्मद बाबा आहे, तर ते मला का माहीत नाही. म्हणून ताहराबाद सोडलं आणि वाहिऱ्याकडं त्यांनी प्रस्थान केलं. विठ्ठल 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 इथं आलं त्यावेळेला मोहम्मद बाबांची समाधी उघड्यावर होती. मोहम्मद बाबा उन्हात मोहम्मद बाबांची समाधी तळपत होती. काहींशी बाबांची तळमळ की सावली व्हावा, समाधीवर सावली व्हावा. आवाज व्यवस्थित दिला तर खूप बरं होईल. आवाज व्यवस्थित असावा. तुमच्या सिस्टीमचाच घुमाट होतो जास्त, आम्हाला कळतच नाही काय. स्पष्ट झालं पाहिजे. स्पष्ट आवाज यावा, स्पष्ट आवाज यावा. विठ्ठल 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 आणि म्हणून सद्गुरू श्री माणिकगिरी बाबा वाहिऱ्याला आलेत आणि मोहम्मद बाबांची समाधी शोधून काढली. सगळ्यांना सांगितलं सद्गुरू श्री शेख मोहम्मद बाबा जगद्गुरू तुकोबबार आहे. कसला प्रेमाचा संबंध होता आपण चरित्रामध्ये ऐकलेलंच आहे. खाक्याबाचं उदाहरण दिलं जातं. मंडप विझवण्याकरता ज्यांना माहीत झालं ती माणसं इकडं आलेत, इकडं बाबांनी हात का चोळले म्हणून ती माणसं तिकडं गेलीत. बाबांच्या अनुषंगानं अवघे चमत्कार आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. पण असे असलेले संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबा आणि संत कवी महिपती महाराज, हा जो संबंध आहे ते सद्गुरू श्री माणिकगिरी बाबा. विठ्ठल
वर येईल त्याचं तोंड वर करा पुढून. अशा पद्धतीनं संत कवी महिपती महाराजांचा भक्तिविजय ग्रंथ निमित्त आहे. पण सद्गुरू माणिकगिरी बाबांना मोहम्मद बाबा जे कळाले, ह्या अशा प्रसंगानं परिस्थितीतून तुमची आमची सगळी भेट आहे. तुमचा आमचा दर्शनाचा जो काही योग आहे तो अशा पद्धतीनं आहे. इथलं जे पांडुरंगाचं पंढरीस परमात्म्याचं जे काही दर्शन मंदिर आहे, हां अजून एखादी विटला होता ना, विटावर पडलं नाही ते एखादं. विठ्ठल मोहम्मद बाबांच्या दोन समाधी आहेत. वाहिऱ्याला एक समाधी आहे आणि दुसरे श्रीगोंद्याला एक समाधी आहे. श्रीगोंदेकर अग्रेसर आहेत. छानशी दिंडे काढतात. पंढरपूरला दिंडे असते त्यांचे. आता नवीन रथ बनवलाय मला वाटतं. मोठा रथ बनवला, खूप सुंदर रथ बनवला. श्रीगोंदा श्रीगोंदा शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदा श्रीगोंदा श्रीगोंदा. आणि तो रथ घेऊन त्या समाधी स्थळावरून या समाधी स्थळावर आणि आश्वाला घेऊन आलेत. काय नाव? नारायण का माऊली? पहिला नारायण होता काय? पहिला नारायण होता. माऊली आता माऊली आहे. माऊली सुद्धा खूप हुशार आहे. माऊलीला हुशार करणारे ती त्याच्यापेक्षा हुशार आहेत. दरवर्षी आश्वाला बरोबर घेऊन येत असतात. आणि अवघे श्रीगोंदेकर भक्त मंडळ, शेख मोहम्मद बाबा, शेख मोहम्मद बाबा भक्त परिवार, भक्त परिवार, भक्त परिवार. मोहम्मद बाबांच्या ह्या समाधीस्थळी वाहिरा 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 या समाधीस्थळाला भेट देण्याकरता श्रीगोंदेकर येत असतात. याही वर्षी आपल्या रक्षाबंधनाच्या लाखी पौर्णिमेच्या दिवशी ते रात्री जिथं आवर्जून उपस्थित आहेत, मुक्कामाला आहेत. त्यांचं अभिनंदन. विठ्ठल 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 विठ्ठल
दही एकादशीला भंडारा असतो आणि मला वाटतं दशमीला का बारशीला श्रीगोंद्याला एकादशीला व बारशीला वाहिऱ्यामध्ये असतो. अशा पद्धतीनं दोन्हीकडेही भंडारे असतात. दशमी एकादशी बारस अशा 3-4 दिवस भंडारा इथं असतो. 3-4 दिवस भंडारा श्रीगोंद्याला असतो. तिथंही छानसं समाधी मंदिर आहे. सर्व भक्त परिवार दर्शनाला जात असतात. इथंही छानसं मंदिर आहे, समाधी. इथं सुद्धा लांब लांबून दूरवरून भक्त परिवार मोहम्मद बाबांच्या दर्शनाला येत असतात. साधूच्या दर्शनाला आपण तर गेलंच पाहिजे. त्यांच्याच कृपाक्षेत्रामध्ये आपलं प्रापंचिक जीवन सुखी आनंदी समाधानी राहत असतं आणि राहावं त्याकरता साधूकडं आलं पाहिजे. विठ्ठल 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 किती खर्च आला म्हणले रथाला? 11 लाख रुपये. सगळं चांदीचं आहे काय? आम्हाला जर असं रथ बनवावं वाटलं तर आमच्याकडं आहे, लोखंडाचे आहेत 2. आता दुसरा रथ बनवण्याची काही इच्छा नाही. तुमचा रथ बघितला की मन मोहून गेलं. मोहम्मद बाबाच्या रथाला नमस्कार. विठ्ठल सप्ताहामध्ये अन्नदानाचं सहकार्य रोजच्याला कीर्तनं होते. मला वाटतं बऱ्यापैकी मुलांचीच कीर्तनं होती, विद्यार्थ्यांचीच कीर्तनं होती. त्यामध्ये आमचे पोपट महाराज दळवी पिंपळगाव दाणी त्यांचं एक कीर्तन होतं. मला वाटतं सोमनाथ महाराज मेटे त्यांचं एक कीर्तन होतं ना. आमचे सद्गुरू श्री माणिकगिरी बाबांच्या सोबतीला संगतीला बऱ्याच वर्षापासून जवळजवळ ताराबादपासून तर आज तागायत आमच्यापर्यंत ते बरोबर होते, सोबतीला आहेत, आताही आहेत. असे असलेले श्री हरिभक्तीपर्यंत चांगदेव महाराज नेहे त्यांची एक कीर्तनाची सेवा होते. आणि तदनंतर आता ते ज्ञानेश्वरी पारायणाचं सुद्धा व्यासपीठ त्यांनी चालवलं. असे असलेले आमचे चांगदेव महाराज नेहे ते पहिल्या दुसऱ्या दिवसापासून इथं ज्ञानेश्वरी वाचनाकरता ते आलेत. त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि रात्रीच्याला आपल्या सगळ्यांची आवडते आणि बंकट स्वामी महाराज मठाचे असलेले अनुयायी आहेत. ते बंकट स्वामी महाराज बीड जिल्ह्याचं एक रत्न आहे. आणि वारकरी पंथाचं काकडा भजनाच्या ज्या चाली ज्या आहेत महाराष्ट्राला त्या स्वामींच्या चाली आहेत. महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथातला असलेला विशेष म्हणजे काकडा. आणि तो काकडा भजनाच्या ज्या काही चाली आहेत त्या स्वामींच्या चाली आहेत, बंकट स्वामींच्या चाली आहेत. बीड जिल्ह्याचं आपलं ते भूषण आहे. असे असलेले बंकट स्वामी महाराज त्यांच्या मठाचे असलेले अनुयायी रात्रीच्याला कीर्तन होतं. राऊत दादा पिंपळा संस्थान त्यांचं रात्री कीर्तन होतं. आणि आता काल्याचं कीर्तन होतं आहे. अगदी अल्पावधीमध्ये थोड्या वेळामध्ये आपण उरकतं घेणार आहोत, जास्त लांबवणार नाही.
भक्त परिवार अनुयायी प्रेमी कीर्तन ऐकण्याकरता जनसमुदाय जमलेला भरपूर आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, लांबवणार नाही. या सप्ताहामध्ये बऱ्याच जणांनी नारळं उचलली होती, ती नारळं जमा होत आहेत, करतायत. आणि पंक्तीसुद्धा बऱ्याच जणांनी दिल्यात. पहिल्या दिवशी आदिनाथ स्वयंवर होते, संध्याकाळी बबन विश्वनाथ झांजे होते, दुसऱ्या दिवशी विहिरीचे शेत चिंचकूट व संध्याकाळी सोलापूरवाडी, सकाळी पिंपळगाव ग्रामस्थ, संध्याकाळी भवरा वस्ती, काळई वस्ती, खुंटीफळ ग्रामस्थ, सालई वस्ती, खरडगावान ग्रामस्थ पुंडी व संध्याकाळी मेटे ग्रुप, जयदेव वस्ती ग्रुप, पारोडे ग्रामस्थ, संध्याकाळी आटोळे ग्रुप, फरतारे वस्ते, संध्याकाळी श्रीधर तात्या थोरवे यांच्या स्मरणार्थ थोरवे परिवार सोलापूरवाडी. त्याचप्रमाणे कालच्याला सकाळी घुमरी ग्रामस्थ घुमरे तथा संध्याकाळी पाची पांडव ग्रुप, झांजे वाहेरा या सगळ्यांच्या पंक्ती होत्या. आणि आज काल्याला श्री हरिभक्तीपरायण काल्याचा प्रसाद गणेश अशोक झांजे, गणेश अशोक झांजे, गणेश अशोक झांजे यांची काल्याची पंगत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, पुढच्या वर्षी काल्याची पंगत, बरोबर ना? 2025ची काल्याची पंगत भोवरा वस्ती व काळी वस्ती वाहिरा आप्पा यांची जे का पुढच्या वर्षी काल्याची पंगत, पुढच्या वर्षी काल्याची पंगत भोवरा वस्ती, काळी वस्ती, वाहिरा 2025चा काला ह्याच दिवस पुढच्या वर्षी काल्याची पंगत यांची होईल. हो विठ्ठल हे बघा, उपसरपंच इंदुबाई झांजे आमच्या विद्यार्थ्यांना टाळ दिले. किती? 11 टाळ संस्थानला दिली, 11 टाळ संस्थानला दिले. त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण आमचे काय नाव संभाजीराव गाडे, छत्रपती संभाजीराव वाहेऱ्याचे सरपंच, विद्यमान सरपंच संभाजीराव गाडे यांनी यांच्या सरपंच निधीतून पाठीमागं ब्लॉक बसून दिले, जवळजवळ बिगाभर ब्लॉक बसून दिले. मी आमच्या तिकडच्या सरपंचाला म्हणालो, अरे आमच्या वाहेऱ्याचे सरपंच म्हणजे आमदार की काय, बिघ्याचे ब्लॉक बसून दिले त्यांनी. बिगाभर ब्लॉक बसवणं म्हणजे एवढं काही सोपं नाही, पण सरपंचाच्या निधीतून त्यांनी एवढे ब्लॉक बसून दिले. काही मला वाटतं पाण्याची व्यवस्था करून दिली. खूप मोठं संस्थानला त्यांचं योगदान आहे. संभाजीराव धन्यवाद, सरपंच साहेब धन्यवाद. रूपचंद पांडुळे काय त्यांचं कोण देतं ते? आमचे रूपाभाऊ पांडुळे खूप सज्जन मनुष्य होता. इथं काही उन्हा कमी दिसलं की त्यांनी स्वतःहून ट्रॅक्टर भरून कच घेऊन यायची, डस्ट घेऊन यावा आणि इथं टाकावं, इथलं चिखल कमी व्हावं याकरता ते नेहमी सातत्यानं प्रयत्नात असायचे. पण मधल्या काळामध्ये त्यांना अटॅक आला आणि ते गेलेत ते. पण त्यांच्या पाठीमागं मुलंसुद्धा तसेच आहेत. मला वाटतं मुलांनी एक पंगतही दिली मधली काल्याची. मध्ये आधी त्यांचा बऱ्यापैकी इथं खर्च असतो. विजय पांडुळे आणि त्यांचा दुसरा भाऊ दोघंही मिळून इथं खर्च करत असतात. त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ इथं 8 दिवस नाश्ता दिला, बरोबर ना? विजय रूपचंद पांडुळे, दुसरं काय नाव त्याचं? रवी पांडुळे. विजय रूपचंद पांडुळे यांनी 8 दिवस नाश्ता दिला व त्या नाश्त्याला जोड आमचे नवनाथ माऊली आहेत.
असं ते काय नवनाथ माऊली नाश्त्याला आणि विजय भाऊ दोघं मिळून नाश्ता देतात. धन्यवाद. विठ्ठल 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 बोला पुंडलिक हर विठ्ठल देव तुकाराम भगवान की जय. सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय. सद्गुरु माणिक महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. बोडखा विद्यालय काय नाव बोलले? श्री विठ्ठल विद्यालय. त्यांचे सर्व विद्यार्थी श्री विठ्ठल विद्यालय त्यांचे सर्व विद्यार्थी व सर्व गुरुजन वर्ग सर्व स्टाफ इथं वाढण्याकरता आलेले आहेत. त्याचबरोबर वाहिरा जिल्हा परिषद शाळा तिथले सर्व गुरुजन वर्ग शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग इथं ज्या वेळेला गरज पडते त्या वेळेला ते सर्व मुख्याध्यापक सर्व स्टाफ मेंबर सर्व गुरुजन वर्ग त्यांचं सुद्धा मोठं योगदान असतं. विठ्ठल तरी यारे लागे अवघे माझ्या मागी मागी. आमच्या बाबांची खूप गोड चाल झाली. माझ्याकडे शब्द नाहीत. परत एकदा हे स्वर ऐकायला परत पुढच्या वर्षीच. आमचे परकाळे बाबा गुरुजे पुण्यामध्ये त्यांचे क्लास असतात. पण मोहम्मद बाबांच्यावर सद्गुरू माणिकगिरीजी बाबांच्यावर श्रद्धा आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करतात म्हणून ते कीर्तनाला येत असतात. नाहीतर मी कुठं तेवढा मोठा आहे. पण बाबा आवर्जून काल्याला आल्याशिवाय राहत नाही. खूप गोड चाल झाली. फक्त ऐकायला आम्ही कमी पडलो. काय गोडवा होता त्यातली, काय लकब होते, काय ठेवण होते. रागदारीचं ज्याला ज्ञान आहे ते बाबा म्हटलेलं त्याला कळेल की काय काय गोड होतं. असे असलेले परकाळे बाबा ते सुद्धा आवर्जून काल्याकरता आहेत. विठ्ठल विठ्ठल
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाणी जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतायत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगामध्ये जे बोलली ज्या लीला केल्यात त्या लीला गवळणीच्या रूपकातून सकल संत मंडळींनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोकुळामध्ये गोपिकेंच्या समवेत आमचा परमात्मा, सवंगड्याच्या समवेत आमचा परमात्मा ज्या ज्या लीला केल्यात त्या लीला गवळणीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडल्यात. हे अरे त्यांना काय लागत बघा ना त्यांना. हो मावशी हो गप्पा ना शांत बस. विठ्ठल अवघ्या अभंगाचा काहीसा आशय असा आहे, वर्तमान काळाचा काहीसा हिशोब जर लावण्याचा आपण प्रयत्न केला किंवा काहीसा भूतकाळातला काहीसा समतोल वर्तमान काळाशी लावण्याचा काहीसा जर प्रयत्न केला तर ह्या वाणीकडे बघून काही जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याकडून घेऊन ते विचार आपल्यासमोर मांडतात की काय, तर ते संघटनाचे विचार आहेत. संघटक आणि संघटना या दोन्हीचं कसं समीकरण असतं आणि ते समीकरण संघटक कसा साधत असतो किंवा कसं साधावं याच्या बाबतीमध्ये बाबा रे आता तरी आवाज चांगला दे, असं काय लागेल करायला. विठ्ठल संघटक व संघटना दोन्हीच्या बाबतीत काहीसं समीकरण साधत असताना जगद्गुरु तुकोबाराय जे गुंतणं ते कमी झालं पाहिजे, असं बोलताना गुंबलं नाही पाहिजे. ते आता ते सगळं मी शिकलो असतो ना, मी तुम्हाला इथून सांगितलं असतं, नाही तर मी बटणं फिरवले असते तिथं येऊन. आता ते काय मला येत नाही, आता मलाही ते सांगता येणार. संघटक कसा असावा किंवा संघटना कशी असावी. आता तुम्ही वर्तमान काळ चांगला पाहता, संघटक आणि संघटनेच्या मध्ये कसा संघर्ष चालू आहे. संघटनेमध्ये समाविष्ट झालेले बहुधा प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विषय असावा आणि संघटकांना सुद्धा तोच विषय सगळ्यांच्या गळी उतरवल्याशिवाय राहू नये किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये तोच विषय असावा. हे सगळं ज्या वेळेला एकीकरण होतं, मला वाटतं मी सूत्र मागं कधी बोलून गेलो, समानेव आकुती समानम असतो मना यथाव सुसा असती यथाव सुसा असती. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्याच्या समाप्तीच्या वेळेला हे सूत्र वापरलं होतं. एकाच्या मनामध्ये असलेलं ते अनेकाच्या मनामध्ये येणं, त्यानं संघटना उभा राहते आणि सगळ्यांच्या मनामध्ये आणतो तो संघटक असतो, नेतृत्व करणारा असतो. आणि नेतृत्व करणारा जो असतो तो सगळ्यांच्या मनाची भावना धारणा बघत असतो की यांच्या जीवनात काही अपेक्षित इच्छित आहे, त्या इच्छा जर पूर्ण व्हाव्या अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या मागे या, तुम्ही माझ्याबरोबर या आणि तुम्ही माझ्याबरोबर याल त्यावेळेला तुमच्या इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. आजी देतो पोटभरी. तुम्हाला जी इच्छा आहे त्या पूर्ण व्हाव्याच्या अशा वाटत असतील. बघा, संघटकानं संघटनेच्या समोर काय विषय मांडले म्हणजे संघटना तयार होईल.
आणि संघटना तयार झाली की त्या संघटकांना नेतृत्व करत दीर्घकाळ चालवायचं असतं. आमच्या परमात्म्याची सुद्धा संघटनाच होती, त्याचा अध्यक्ष उपाध्यक्ष ते दोघंच होते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विठ्ठल त्याला चौर्य मंडळही असं म्हटलं जातं. पण नेतृत्व करणारा संघटक त्यानं सगळ्यांना हे भासवायचं असतं. वर्तमान काळ त्यानं सगळ्यांना हे भासवायचं असतं. थोडं पुढचं बोलू का? तू सगळ्यांना लय लय दिला, तुम्हामध्ये मी गरीब होतो म्हणून मला थोला दिला. हा वर्तमान काळ आहे बरं. पण त्यावेळेला असं नव्हतं. प्रमाण त्यावेळचं जरी असेल पण वर्तमान काळ काहीसा असा आहे. म्हणून तर इकडून तिकडं उड्या मारायचा प्रसंग आलाय. विठ्ठल मला वाटतं तुमच्या गळी उतरत नाही. स्पष्ट करून सांगायचंच का? विठ्ठल सगळ्यांच्या गळी उतरावं. चला तुम्हाला दोघाला कळालं तरी खूप झालं. सगळ्याला करावं असं काही विषय नाही. विठ्ठल पण त्या काळची संघटना आणि संघटक तेही कधीही उड्या मारत नव्हते. इकडून तिकडं तिकडून इकडं. ती संघटक आणि संघटना नेतृत्व करता भगवान परमात्मा होता. ही माणसं आहेत म्हणून यांच्यात विसंगत होऊ शकतं, इफेक्ट होऊ शकतो. त्यांच्यात इफेक्ट होत नव्हता, होऊ नये, कारण ते देवभक्ताचा संगम होता, देवभक्ताचा संबंध होता. अलीकडच्या काळामध्ये माणसं म्हणतात हे आमच्याकरता देव आहेत पण देव नाही. माणसं काय म्हणतात? आमच्याकरता देव आहेत पण देव नाही. बोलण्यातच ते भासवतात की आम्ही तुम्हाला मानतो पण सीमित मर्यादेपुरतं, काहीच मर्यादेत मानतो. जर आमचं समाधान तुमच्याकडून जर होत नसेल, जर झालं नाही तर आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रसंगी परिस्थितीला सोडू शकतो. याचं भान संघटकानं ठेवलं पाहिजे. तर मला थोडं पुढं जाऊन बोलायचं आहे. जर तो संघटक निरपेक्ष असेल, समर्पक भावनेचा असेल, सगळ्यांचा हित कल्याण बघणारा असेल तर मला वाटतं विसंगत होणे नाही. जरी विसंगत होण्याचा प्रसंग आला तरी सुसंगत झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जे विसंगत होत नाही ते सवंगडी परमात्म्याचे आहे. जो संघटक सगळ्यांचा उणपुरं पूर्ण केल्याशिवाय राहत नाही तो परमात्मा संघटक आहे. आणि असे संघटक आणि अशी संघटना ते सवंगडी आणि भगवान परमात्मा यांची असलेली ही संघटना. आणि परमात्मा त्यांना सांगतो तुम्हाला पाहिजे ते माझ्याबरोबर या, तुम्हाला देतो. या लतरे या रे लागे अवघे माझ्या लतरी या रे लागे, या लतरी या रे लागे, या लतरी या रे लागे, या लतरी या रे लागे. आवगे माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी, आज देतो पोटभरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो भरी, आज देतो पोट भरी. अवघे माझ्या
देतो याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. आपल्या सगळ्यांच्या करता कोणाच्या मागे जावं. कोणी म्हणाल माझ्या मागे या, पण आपण कोणाच्या मागे गेलं पाहिजे हा मोठा प्रश्न आहे. आपण याचं नक्की भान आपल्या सगळ्यांनी याची खूप गरज आहे, खूप गरज आहे. माणसं दिशाभूल केल्याशिवाय राहत नाही. ती म्हणतात माझ्या या रे या रे या या वा वा या रे या हरदासानो जिंकू कळी काळा ओ राम जिंकू कळी काळा जिंकू कळी काळा जिंकू कळी काळा. आपुलिया बळा पुढे आपुलिया बळा पुढे किती देवा पुढे आपुल्या बळा पुढे किती देवा पुढे. या रे या हरिदासानो दासानो जिंकू कळी काळा ओ राम जिंकू कळी खूप समर्पक, खूप गोड. या रे या काय पुढं हरिदासांनो या रे या जिंकू कळी काळा. हा आपुल्या बळापुढे जिंकू कळी काळा. या रे या रे या आपुल्या बळापुढे जिंकू कळी काळा. हा येणाऱ्या काळामध्ये याचं भान आपल्याला ठेवायचं आहे. याचं भान आपल्याला ठेवायचं आहे की कोणाच्या मागे आपण गेलं पाहिजे. जर आपण त्याच्या मागे जात असो तर आपलं हित होईल की अनहित होईल, कल्याण होईल की अकल्याण होईल. थोडं पुढचं बोलू का चुरमुरेच भेटतील का पोटभर खायला भेटल. विठ्ठल पण परमात्मा या पुढं असं बोलतो आजी देतो पोट बरे. तू म्हणाला नाही मी चुरमुरे देतो म्हणून. शिवचिवडा देतो आणि याच्यावर तुमचं भागेल असं ते बोलत नाहीत बरं. आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे. तुमच्या मनात जर प्रश्न निर्माण होत असेल पोट बरंच देणार आहे का नाही, तुमची इच्छा तृप्त होईपर्यंत, तुमची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला देत राहील. पुरे म्हणाल तो वरे. आणि हे खायचं असलं तर शांततेनं चालावं लागतं, गोड बोलावं लागतं आणि मग हळूहळू चला. गलबल करू नका, बडबड करू नका, म्हणजे स्वतःची मतं मांडू नका. जर मतं मांडलं तर ते मेळ बसणार नाही. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे ते ने नका भरू पोटे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. तुम्हाचा आवाज द्या. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई आजे दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये लहानाचा मोठा व्हायला लागला आणि होता होता खोड्या करायला लागल्या. बाबा म्हणा ना, म्हणायचं असलं तर म्हणा म्हणा. म्हणा म्हणा. आजी देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आज देत पोट भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट आज देतो पोट भरी. पुरे मनाला तो भरी. पुरे मनाला पुरे मनाल तो भरी. आ
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 तसे चरित्रे केले नारायणे रांगता गुधने राखिताही. भगवान परमात्मा लहानाचा मोठा व्हायला लागला. सवंगड्यांना जमवलं, समवेत घेतला, खोड्या करायला लागल्यात. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. चुरा चुरा कर माखन खाया गवलन कानंद कुमार कन्हैया. काय बराई दिखावत होई. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सवंगडी समवेत घेतले. तुम्हा सगळ्यांना पोटभर का भेटत नाही, कोण देत नाही, त्यावेळेला सांगितलं. म्हणले सगळं ढिरीला जातं, ढिरीला मिळत नाही. मग आम्हाला ढिरीला पाहिजे का ढिरीला पाहिजे याचं भान ठेवलं की मग मेळ खातं. म्हणजे काळजी करू नका, मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्याबरोबर या, तुम्हाला देतो. सगळे सवंगडे जमवले, सगळ्यांना सांगितलं. म्हणले आपलं चौर्य मंडळ स्थापन करायचं, एकत्रित यायचं. म्हणले काय देवा चोऱ्या करायच्या? अजिबात नाही, आम्हाला काय चोऱ्या करायचं शिकवलं नाही. त्यावेळेला देवानं सांगितलं खाणं त्याला चोरी नसते, पोटाकरता केली जाते त्याला चोरी म्हणत नाही. मग स्वार्थाकरता केल्या जाते त्याला चोरी म्हणतात. अरे म्हणून तुम्हाला खायला भेटत नाही, तुमचे आई वडील देत नाहीत का, बाबा देत नाहीत का, आजोबा देत नाहीत का, चुलते काका देत नाहीत का? अरे म्हणले कोणाच्या घरी जाऊन खायला जायचं? म्हणले तो द्वापार युग आहे, आता कलियुग आहे. कलियुगात कोणी कोणाला देत नाही. दिंडी सोडता, सप्ताह सोडता, सगळ्याला खायला भेटतं. पण दिंडीच्या सप्ताहाच्या वेळेत कोण देतं खायला? म्हणले मग मी तुम्हाला खायला देतो. आजी देतो पोट बरी. चला म्हणले माझ्याबरोबर चौर्य मंडळ स्थापन केलं. सगळ्यांना सांगितलं तुम्हाला दही दूध ताक लोणी खायला देतो, पोटभर देणार. चला म्हणले माझ्याबरोबर. पण त्या चोरी करण्यामध्ये काय काय लागेल साहित्य त्यांनी सांगितलं. खडे घ्या, गोट्या घ्या, रेती घ्या, सराटे घ्या. बारीक रेती कशाला पाहिजे, गोट्या पाहिजे त्या कशाला पाहिजे, सराटे पाहिजे ते कशाला पाहिजे. देवानं एक एक अहो म्हणले असलं साहित्य कुठं चोरीला असतं वय? काहीतरी हत्यार असलं पाहिजे, वस्त्र असली पाहिजे काय आगळे वेगळे. हे काय हत्यार आहे वय? त्या देवानं सांगितलं की म्हणाले अरे आपण जर धरल्या गेलो तर त्यावेळेला या हत्याराचा वापर करायचा. चोरी करताना जर आपल्याला धरलं तर एखादी गोपिकेने जर धरला तर तिच्या डोळ्यामध्ये रेती फेकायची. पण चष्मा लावून आली तर रेतीचं काय उपयोग? म्हणले मग सराटे टाकायचे. पायात गोष्टील सराटे, मग सराटे काढण्याच्या नादात आपण पळून जायचं. आताचा असलेला सवंगडे म्हणाला जर चप्पल घालून आली तर काय करायचं? म्हणले मग गोट्या टाकायच्या.
गोट्यावर पाय घसरेल ती पडेल आपण पळायचं, अशा सगळ्या साहित्याचा वापर आपण करायचा. असे सगळे मिळून सवंगडे एका गुपिकेच्या घरी चोरी करायला गेलेत. दही दूध खाऊन लोणे खाऊन फस्त झालेत. मध्ये गेले, खाल्लं, झरोक्यातून एक 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 सवंगडी बाहेर निघायला लागला. वाकड्या म्हणला हा काय चमत्कार करतो काय माहिती. एक तर म्हणला डोळे झाका, लगेच आतमध्ये गेले. आता म्हणला डोळे झाका की पटकन बाहेर जाऊ. म्हणला हा नेमका करतो काय. आणि म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं डोळे झाका. सवंगड्यानं झाकलेच नाही, तो झरोक्यातच गुतला कमरेपर्यंत. अर्धा राहिला वरना, अर्धा राहिला खाली. वरचे वर वडतात आणि खालचे त्याला त्या गोपिकेनं दांडक्यानं बडबड बडबड बडवलं. म्हणले आता देवा मी परत कधी तुझ्या कामामध्ये हस्तक्षेप करणार नाही. असे बरेच प्रसंग गोपिकेंच्या समवेत सवंगड्याच्या समवेत आमच्या भगवान परमात्म्यानं केले. एकदा आतमध्ये गेले ना आता बाहेर जायचं म्हणले मला मंत्रच येत नाही. काय मंत्र होता म्हणले तर त्या भगवान कृष्णानं सांगितलं कफलम 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 पथलम 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 कफलम 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 कफलम. ओ आगळ लावलेले आतमध्ये गेलेले भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं आता मला तो मंत्र येत नाही. त्यावेळेला अशा नवनवीन लीला आमच्या सवंगड्याच्या समवेत कृष्णानं केल्या. ते मेळ खाल्ला नाही. पुढं सांगितला एक एक गवळण यशोदेकडे गाराने सांगायला गेले. ऐक ऐक यशोदेबाई नवल मी सांगू काही. यशोदेचा काना भगवान श्रीकृष्ण परमात्मा अशा अशा खोड्या करतो. रात्री यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राव का जावे, गोकुळी राव का जावे. ऐसा ऐकता गारानी यशोदे नयनी आले पाणी. म्हणजे असं काही करू नका. तुम्ही सगळे जर गेले तर आमचं कसं होईल. मग मी सांगते अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. काना ढवळी गेली रे काना पवळी गेली. सगळी सवंगडी समवेत घेतले. गाया घेऊन रानात गेली. यमुनेच्या तटावर गेले आणि खेळ मांडला. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाचत वैष्णव भाई रे. असे नाना खेळ खेळायला लागले. हा मामा हुमरी हुतू तू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांड. अबक दुबक तिबक पोरा खेळ खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांड. अबक दुबक तिबक पोरा खेळ खेळ मांडू. त्रिगुण खेळ मांडू पोरा त्रिगुण 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 खेळ मांडू. अबक दुबक तिबक 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 पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. 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 अबक दुबक तिबक पोरा खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा खेळ मांडू.
त्रिगुणाचा खेळ परमात्मा खेळला. चेंडू फळी खेळला, लुकाछपी खेळला, सुरपारुम्या खेळला, आबाधुबी खेळला. झेला रे झेला वरचेवरी झेला, झेला रे झेला वरचेवरी झेला, झेला रे झेला वरचेवरी झेला, झेला रे झेला वरचेवरी झेला. हातीचा गमविदाच्या पाठीला टोला, हातीचं कमंडल मधीला टोला, हातीचा गमविदाच्या पाठीला टोला, हातीचं कमंडल मधीला टोला. झेला रे झेला वरचेवरी झेला, झेला रे झेला वरचेवरी झेला, झेला रे झेला वरचेवरी झेला, झेला रे झेला वरचेवरी झेला. हातीचा गमविदाच्या पाठीला टोला, हातीचं कमंडल पाठीला टोला, हातीचा गमविदाच्या पाठीला टोला, हातीचं कमंडल पाठीला टोला. झेला रे झेला वरचेवरी झेला, झेला रे झेला वरचेवरी झेला, झेला रे झेला वरचेवरी झेला. झेला रे झेला वरचेवरी झेला. आबाधुबी म्हणतात त्याला, धबाकुटे म्हणतात. पण तो खेळ खेळणारा त्याला चेंडू झेलता आला पाहिजे. जर झेलता आला नाही तर त्याच्या पाठीला टोला. झेला रे झेला वरचेवरी झेला, हातीचा गमावी त्याच्या पाठीला टोला, हातीचा गमावी त्याच्या पाठीला टोला. झेला रे झेला वरचेवरी झेला, झेला रे झेला वरचेवरी झेला. ओ असे नाना खेळ खेळले आणि ते शिनले खांदी भार पोटी सुख. काय खेळायाचे सुख, खडके सोडेल्या मोठा आजीचा दही काला गुमटा. घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंदा वाटितो शिदोई. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. शिंके लांबे वेले दुरे होतो तिघारे तुम्ही वारे दोन्हीकडे मुगा पसरोणीकडे. वाहतीच्या धारा घ्या रे दोहींच्या. तुम्ही वारे दोन्हीकडे मुगा पसरोणीकडे. तुका म्हणे हाते ठोका धिकावणे. तुम्ही वारे दोन्हीकडे मुगा पसरोणीकडे. कंठे धरला कृष्ण बने अवगाजने प्रकाश. काला वाटू एकामेका वैष्णवानिका संभ्रम. वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा. काला वाटू एकामेका वैष्णवानिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगा. काला वाटू एकामेका वैष्णवानिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले पुढे वेडे वा पुढे उत्तरे. करा क्षमा राजा तुम्ही सिद्ध. नाही विचारिला धिकार म्या फुला. करा क्षमा महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राख पाया पैकी करा. करा क्षमा महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. आदाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावे ते म्हणाये ते नाही नारायण. आतुरवाडिका बनयते सापडले गेले. आता उठावे ते म्हणाये ते नाही नारायण. तुका म्हणे भोग गेला निवारिला. आता उठावे ते म्हणाये ते नाही नारायण. आजी करोडी आरती चक्र पाणी ओवाळते. आजे पुराणे नवस धन्य काळ हा दिवस. भाव सकळ पुण्य
पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुराले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेमारती गोविंदा ते ओवाळते धन्य धन्यचे लोचन नित्य करते अवलंबून बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळते प्रेमानंदा धन्य धन्यचे लोचन नित्य करते अवलंबून बाबा मन केशवाते देखुनी राई नूत टक धन्य धन्यचे लोचन नित्य करते अवलंबून युगे 28 विठवर उभा वामागे रखुमाई दिसली बेशोभा कुंडलिका भेटी परब्रह्मालिका करणे वाही मे मापुरी जगा देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीव लगा जय तुळसी माळ गळा करणे कडी काचे पितांबर कसूर लाटी देव सुरवर नित्य भेटे करुण हनुमंत कृपया सर्वांनी खालीच बसून घ्या. देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभ राहीच्या वल्लभ भावे जगा देव जय आषाढी कार्तिकी भक्त देव साधू संत चंद्र भागे माझे स्नान दे करती करचे निळा माते काय होईल कैशवाची नाम देव माधवाची नाम देव भायो वाळती देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य देदा श्रीमती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी जितने नदी कोटी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देदा श्रीमती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुंज बोले विश्व ब्रह्मा जगले रामचंद्रारी चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा आ कैवल्य देदा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले कौतुक तुमारे आभंगर शिले आरती तुकाराम तुझ्या तुलने से ब्रह्मा दुगा झाले म्हणून रामेश्वरी करणे मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकाराम आरती शेख मोहम्मदाची वाळा सज्जन संताची आरती शेख मोहम्मदाची वाळा सज्जन संताची जन्मले अभिन्नाच्या वंशी ऐसा पाडी आली कैसी जन्मले अभिन्नाच्या वंशी ऐसा पाडी आली कैसी पिताने शस्त्र दिले हाती आश्रयाने लोक भगती पिताने शस्त्र दिले हाती आश्रयाने लोक भगती असे हे संत आणि दयावंत अंगुली कापी स्वतः हाती वाळा सज्जन संताची आरती शेख मोहम्मदाची वाळा सज्जन संताची केला परिवाराचा त्याग तपस्या साधला योग केला परिवाराचा त्याग तपस्या साधला योग राहिले भजनाचा दंग प्रसन्न झाले पांडुरंग राहिले भजनाचा दंग प्रसन्न झाले पांडुरंग असे हे संत आणि दयावंत भेटी मग झाली तुकोबाची वाळा सज्जन संताची आरती शेख मोहम्मदाची वाळा सज्जन संताची अनेक घडले चमत्कार भगवंतास जोडी कर अनेक घडले चमत्कार भगवंतास जोडी कर सागरी तारियली नवका ताळीला भक्तांचा धोका सागरी
ममदाची वाळा सज्जन संताची आरती शेख ममदाची वाळा सज्जन संताची आरती माणिक गिरे रामेश्वराच्या चरणी आरती माणिक गिरे वरवंडी ग्रामशते सर्वादी येतली आरती माणिक गिरे रामेश्वराच्या चरणी आरती माणिक गिरे सदशावी वैभवी सेवनी निष्काम केली 45 वर्ष तारमाद घेतली आरती माणिक गिरे रामेश्वराच्या चरणी आरती माणिक गिरे बाल ब्रह्मचारी गुरु काशी गिरे सोयात आरती माणिक गिरे रामेश्वराच्या चरणी आरती माणिक गिरे रामेश्वर उमरेश्वर केले चूर्णावतार संसार दत्तगिरी त्यांच्या चरणावरील आरती माणिक गिरे रामेश्वराच्या चरणी आरती माणिक गिरे गाली लोटा गणपती कृपया करून जागेवरून उठू नका. माता माऊल्यांना विनंती आहे, उठू नका. खाली बसा. कृपया करून सर्वांनी 5 मिनिटं जागेवरती बसून घ्या. या कुळा माझी सकळा हरीचा दास कल्पनेची बाधा नव गवणी काळी संत नामा म्हणितया सावी कल्याण निधान जामुखी पांडुरंग कल्पनेची बाधा नव गवणी काळी मागणे ते एक तुझ प्रति आहे ते सिंतरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी याची मत दे आणि काय काय तुका म्हणे आता उदार तू होये या संतास निरवी याची मत दे काही न मागू देवा देव तुकाराम